बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही, ही आपल्या मराठीतली एक फेमस म्हण आहे. ॲज अ बिझनेस ओनर म्हणून मला काय काय जमलं पाहिजे, या सिरीजचा आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आज आपण समजून घेणार आहोत एक अशी गोष्ट जी प्रत्येक बिझनेस ओनरला जमलीच पाहिजे. आपल्यापैकी अनेक जण खूप चांगले चांगले सेटअप लावतात, त्यांच्याकडे चांगले प्रोडक्ट्स असतात, सर्व्हिसेस असतात, पण त्यांना एक गोष्ट जमत नाही, ती म्हणजे सेल्स. तुम्ही जर काउंटरवरती उभं राहून विक्री नाही शिकला, सेल्स नाही शिकला, तर तुम्ही तुमच्या बिझनेसला कधीच मोठं नाही करू शकत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्यापैकी आता अनेक जण म्हणतील की आपण सेटअप लावू, सगळं करू आणि सेल्ससाठी कामगारांना ठेवू. कामगारांच्या जीवावरती सेल्स होत नाही, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे समजून घ्या. तुम्ही ॲज अ ओनर म्हणून काउंटरला उभे राहा, येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला फेस करा. सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष तुम्ही स्वतः सेल्स करा. प्रत्येक कस्टमरला हँडल करा, कस्टमरचे क्वेश्चन समजून घ्या, त्याचे आन्सर्स आयडेंटिफाय करा. एक्सपिरियन्सच्याच माध्यमातून आपण सेल्स शिकू शकतो आणि जर बिझनेस ओनरला सेल्स जमला तर तो त्याच्या बिझनेसला हवं तेवढं मोठं करू शकतो आणि तो हवे तेवढे पैसे कमवू शकतो. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.